नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या मेहनतीला सलाम। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। 2000चा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि मोठी आणि खुश खबर आता समोर आलेली आहे। ती छान वाटतं ते ऐकून। ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील 8वा हप्ता त्याचे 2000 रुपये आज दुपारी 3 वाजता एकत्र तुमच्या बँकच्या खात्यावरती 4000 रुपये पडल्याचा मेसेज येणार आहे। किती गोड आणि आशादायक बातमी आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजल्यापासून या पैशाचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ते आता एकत्र बँकेमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत दुपारी 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या दोन्ही हप्त्याचे मिळून 4000 रुपयाचे टोटल तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा क्षण किती खास आणि भावपूर्ण आहे। यासाठी 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यातील टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे, परंतु प्रशासनाला एकाच दिवशी एकदम 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होते। बँकांमध्ये सुद्धा मोठी सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण होते। त्यामुळे प्रशासनाने ठरवलेले की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशाचे वितरण बँकांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजेच आज दुपारी 3 वाजता पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल। उद्या दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये मिळतील। त्यानंतर परवा तिसऱ्या टप्प्यांमध्ये जे 12 जिल्हे आहेत त्यांना वाटप करण्यात येईल। अशा प्रकारे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्वाची बातमी समोर आलेली आहे। टोटल 36 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे जमा या ठिकाणी होणार आहे। आज 3 वाजता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे कोणकोणते निवडलेले आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये तर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता 4000 रुपये बँक खात्यामध्ये आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। किती आनंद होईल तो क्षण। तर मित्रांनो, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांचा आज गोड दिवस असणार आहे। खूप खूप अभिनंदन। आता बघा, 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला चेक करायची आहे, कारण उद्यासाठी फक्त 12 जिल्हे निवडलेले आहे आणि परवासाठी 12 जिल्हे निवडलेले आहे। त्यामुळे आजच्या लिस्टमध्ये तुमच्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर आज दुपारी 3 वाजता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये दोन्ही मिळून एकत्र 4000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे। मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी कालच एक बैठक झाली। या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्याचे वितरण करण्यासाठी 7200 कोटी रुपये बँकांना देण्यात आलेले आहे। परंतु हे पैसे नेमके कोणकोणत्या बँकांमध्ये सोडण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे, या 12 जिल्ह्यांची यादी आपण इथे बघणार आहोत। तर मित्रांनो, परंतु सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला मागचा नमोचा 7वा हप्ता सर्वांना मिळालेला आहे, परंतु आता 8वा हप्ता तुम्हाला जो देण्यात येणार आहे, तसंच पीएम किसानचा 22वा हप्ता जो तुम्हाला देण्यात येणार आहे, यासाठी सरकारच्या माध्यमातून नियमावली लावण्यात आलेली आहे। त्याचं कारण म्हणजे असं की शेतकरी बांधव आहेत जे आता या नियमांमध्ये बसत नाही तरी सुद्धा ते लाभ घेऊ लागलेले आहेत। त्यामुळे या 4 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसतील त्यांनाच पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 3 वाजता 4000 रुपये एकत्र आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। मग 4 नियम कोणत्या, या 4 अटीमध्ये तुम्ही पास होताय का, हे सुद्धा शेतकरी बांधवांनो 2 मिनिटातच वेळ काढून नक्की बघा। आता बघा, पहिला जो नियम आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही पास होताय का बघा। कारण जो नियम आहे तर तो नवीन वर्ष त्या ठिकाणी लागत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मागच्या वेळी जो जमा झालेला होता त्यासाठी हा नियम लावण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा मागच्या 7व्या हप्त्याची हा नियम लावण्यात आला नव्हता। तर तो नियम आता बघा,
कदाचित तुम्ही यामध्ये पास होऊन जाल, परंतु पुढचे 3 नियम जे आहेत त्यामध्ये नापास होण्याची शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे की पहिला नियम समजून घ्या, तुमची जमीन जी आहे ती जमीन सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे. कारण असे पण शेतकरी आहेत ज्यांना संपत्ती जास्त आहे, जमीन जास्त आहे, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्यांना यादीमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यामुळे पहिला जो नियम आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती 10 एकरपेक्षा जास्त आहेत सर्वांनी कान देऊ नये का. ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती 10 एकरपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे बँक खात्यावरचे सोडले जाणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. मग उद्या दुपारी बरोबर 3 वाजता सुमारे 4,000 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे हे पण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये पुढे बघणार आहोत. परंतु आता या 4 नियमांपैकी पहिला नियम सांगितलेला आहे ज्यामध्ये तुमची जमीन 10 एकरपेक्षा आत असायला पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचे 3 नियम. तर व्हिडिओ तुम्ही शेवट बघा. शेतकरी बांधवांनो, इथे महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्याकडे आलेली आहे. ती म्हणजे या ठिकाणी आता तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड, जर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड आता या ठिकाणी गणलं जाणार नाही, तर आता कुठलं गणलं जाणार नाही. जर तुम्हाला मतदान कार्ड या ठिकाणी लागणार आहे, तुम्ही मतदान कार्ड काढलं पाहिजे असं सरकारचं मत आहे. तुम्ही कुणालाही मत करा, त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाला मत करा, परंतु तुमच्या त्या ठिकाणी घरांमध्ये तुमचं स्वतःचं जे शेतकरी बांधव नमोचे आणि PMचे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे मतदान कार्ड या ठिकाणी काढलंच पाहिजे. सरकारचं काय म्हणणं आहे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला निधी देतो, तुम्हाला PMचे पैसे देतो, नमोचे पैसे देतो, पीक विमा देतो, लाडक्या बहिणीचे पैसे देतो, तर तुम्ही मतदान करताय म्हणून देतो. जर मतदान कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी कमीच असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आज दुपारी 3 वाजता या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7,200 कोटी रुपयांची मंजुरी केलेली आहे. नमोचे 2,000 रुपये आणि PMचे 2,000 रुपये बँकांच्या खात्यावरती वितरित झाल्याचा मेसेज येणार आहे. आता 2 नियम झाले, आता 3रा आणि 4था नियम. यामध्ये जवळपास लाखो शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. तुम्ही या नियमामध्ये पास होताय का? तुम्हाला आज दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये मेसेज येणार आहे हे देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. परंतु 3रा नियम जो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला लागू होतो का बघा. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 3रा नियम जो लावण्यात आलेला आहे तर तो मागच्या हप्त्यातील वितरणासाठी लावण्यात आलेला नव्हता, परंतु नवीन वर्षाची सुरुवात होताच 2026 मध्ये हा नियम लागू केलेला आहे. तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जो पहिले तुम्ही दिला होता त्यामध्ये काय झालं तर तुम्ही 3 वर्षाच्या पाठीमागे जवळपास 2022 मध्ये उत्पन्नाचा दाखला दिला होता. 2022, 23, 24, 25 असं 4 वर्ष या ठिकाणी तो उत्पन्नाचा दाखला चालला. मग त्यावेळी काय झालं, अनेकांच्या 2025च्या एंडिंग मध्ये त्या ठिकाणी उत्पन्न चेक करण्यात आलं. त्यावेळी आता सरकारनं आढळून आलं की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते खूप वाढलेलं आहे. त्यामुळे नवीन उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी 2026ला द्यावा लागणार आहे. कारण उत्पन्नाच्या दाखल्यावरूनच समजतं की तुमचे 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न आहे की जास्त वाढलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे फक्त पिवळे व केशरी रेशन धारकांनाच नमोचे आणि PMचे पैसे मिळतात, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्याचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आतमध्ये आहे त्यांनाच आम्ही पिवळ्या व केशरी कार्ड देणार आहोत, त्यांनाच नमो आणि PMचे पैसे सोडत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आता या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा मिळणार आहे का, याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे. हे जे जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभ या शेतकरी बांधवांना मिळत असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मागच्या वेळी पण नमोचा 7वा हप्ता, PMचा 21वा हप्ता जिल्ह्यांमध्ये लवकर जमा झालेला होता. त्यामुळे आता सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता वितरणाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण करा, आधार कार्ड बँकच्या खात्याला लिंक करून ठेवा. नक्कीच हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होत आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.